शरद पवार यांची महत्त्वाची बैठक सुरू आहे। महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे या बैठकीसाठी हजर असल्याचं कळतंय। बैठकीमध्ये दक्षिण मतदारसंघाचा शरद पवार हे आढावा घेणार आहेत। अहमदनगर दक्षिण या मतदारसंघासाठी ही महत्त्वाची बैठक सुरू आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी उमर सय्यद सध्या आपल्या सोबत आहेत। उमर, काय या बैठकीबाबतचे अधिक अपडेट्स मिळत आहेत? नक्कीच अमोल, निलेश लंके महाविकास आघाडीचे उमेदवार आहे आणि त्यांनी 1 एप्रिल ते 19 एप्रिल अशी अहमदनगर दक्षिण मतदारसंघामध्ये स्वाभिमान जनसंवाद यात्रा काढली होती। आज या यात्रेचा समारोप आहे आणि याला शरद पवार देखील उपस्थित आहे। मात्र त्याआधी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी शरद पवार यांनी एक बैठक बोलावली आहे। या बैठकीमध्ये महाविकास आघाडीतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील उपस्थित आहे। अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये नागरिकांचा कशा प्रकारे प्रतिसाद मिळत आहे, कशा प्रकारे या निवडणूक लढवावी लागेल, या सर्व आढावा जे आहे तर ते शरद पवार घेत आहेत। यानंतर या बैठकीनंतर वकिलांची देखील बैठक घेणार आहे, व्यापाऱ्यांची देखील शरद पवार जे आहे तर ते बैठकीमध्ये संवाद साधणार आहे आणि त्यानंतर उशिरा शरद पवार हे सभेला संबोधित करतील। एकूणच अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार सुजय विखे आणि निलेश लंके यांच्यापैकी रंगतदार सामना होणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते आपल्या सभेतून काय संबोधित करतात हेच पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे। अमोल, निश्चित धन्यवाद उमेर या सविस्तर माहितीबद्दल।